मला काय आश्चर्य वाटत नाही. माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषणं काढून बघा. आज जे जे निर्णय सरकार घेतंय किंवा कपात करतंय याचा सगळा उल्लेख माझ्या सगळ्या भाषणांनी केलेला आहे. त्याच्यामुळे मला महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन, टॅरिफ मध्ये होणारे बदल, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये होणारे बदल, या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या. मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं. 1 महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला होता. मी ना फायनान्स एक्सपर्ट आहे ना मी इकॉनॉमिस्ट आहे. मी नाव इकॉनॉमिस्ट आहे ना फायनान्शियल एक्सपर्ट असतानाही मलाही माझ्यासारख्या कमी फायनान्स आणि इकॉनॉमिस्ट असल्याच्या, माझ्याकडे कुठली डिग्री नाही दोन्हीची, तरी मला जेव्हा कळत होतं की मार्केटमध्ये इफेक्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललेलं असताना सरकारने याची का खबरदारी घेतली नाही, हा एक मोठं कोडच आहे. मंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांनी यांना टॅबलेट देणार आहेत आणि ते जर त्यांची कुठली माहिती बाहेर घेतली ते बघा, प्रत्येक मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने राज्य चालवतो. ही त्यांची चालवायची पद्धत आहे. कशाला आयपॅड? तुम्हाला आठवत असेल 60 कोटी रुपये एक पान चुकीचं पुस्तकात लावलं म्हणून 60 कोटी रुपये शिक्षण मंत्रालयाने वाया घालवले. असे एकीकडे रेनोव्हेशन, आयपॅड, पुस्तकांमध्ये चुका, याच्यात 100 करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे पीएनना पगार नाही, अंगणवाडी आशा वर्करचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही, निधी नाही म्हणून रखडली आहेत. अशी खूप उदाहरणं आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ हा शब्द तुमच्याच चॅनलवर सांगितला होता. कुठे आहे सरसकट कर्जमाफी? किंवा हमी भाव कुठे? किंवा डबलिंग ऑफ फार्मिंग म्हणजे दुप्पट इन्कम करू, हेही कुठे झालंय? एवढंच तर सोडावं, क्रूड ऑइलचा भाव जगामध्ये पडलेला असताना तुम्हाला जे कंझ्युमर आहेत त्यांना का नाही त्याचा बेनिफिट मिळत आहे? मग पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा ना देशामध्ये आपल्या. जर जगामध्ये कोसळले तर भारतात का नाही कमी होते ते? नाही, अगदी त्यांचं योग्य आहे म्हणणं, पण आमदाराला 5 कोटी आणि खासदाराला कमी. खूप विनम्रपणे आणि अतिशय विनम्रपणे व्हिडिओ दाखवणार असाल तर पुरी माझी बाईट दाखवा. मी अतिशय विनम्रपणे हे म्हणू इच्छिते की 5 कोटी खासदाराला आणि 5 कोटी आमदाराला. आमदाराचे 3.5 लाख किंवा 4 लाख मतदार असतात. एका खासदाराला 23 लाख ते 25 लाख लोकांचा मतदारसंघ असतो. त्याला 1-2 तालुके असतात, आम्हाला 9-9 तालुके असतात. आम्ही अनेक दिवस सगळ्या पक्षाचे खासदार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सत्तेत असलेले तेही सहभागी आहेत. आम्ही सगळ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती केली आहे की मतदारसंघ खूप मोठे झालेले आहेत, आम्हाला निधी पुरत नाही, कुठल्याच खासदाराला, ना सत्तेतल्या ना विरोधातला, आम्हाला हे पैसे पुरत नाहीत, तर कृपा करून हे पैसे वाढवा अशी विनम्र विनंती आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केलेली. हे मी नाही ऐकलेलं स्टेटमेंट बाबा. मी तुमच्या चॅनलवर हे स्टेटमेंट नाही पाहिलं. आज आलं असेल, मी सकाळी 7:30ला निघाले. मी काल तरी तुमच्या चॅनलवर रात्री पाहिलं तेव्हा हे स्टेटमेंट नव्हतं. मी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल कालही बोलले नाही, आजही बोलणार आहे आणि उद्याही बोलणार. अहो, कार्यक्रमाचं शेड्यूल थोडी असतं. तो काय कार्यक्रम आहे का सरकारी? इव्हेंट नसतो. इव्हेंट कसला? साखरपुडा हा एक छान आनंदाचा कार्यक्रम आहे. जयचं लग्न ठरतंय आणि आज त्याची एंगेजमेंट होते, याची आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आमच्या घरात आणखीन एक मुलगी येणार आहे, ती आमचीच लेक असणार आहे. कारण का पवारांची लेक असू दे, सून असू दे, तिचं मनापासून आम्ही आधीही स्वागत केलंय आणि ऋतुजाचं आज ऑफिशियली हे स्वागत आम्ही करतोय. आम्हाला मनापासून आनंद होतो. नाही, माझं म्हणणं आहे कारखाने चांगले चालले पाहिजे आणि जर कुठल्याही कारखान्यात म्हणजे आता तुम्ही परवा आपल्या छत्रपतीचं नाही पण त्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला, त्याचं भाषण तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं. त्याच्यात पालकमंत्री असं म्हणाले की कारखान्यात अनेक दिवस चांगलं काम चाललं नाहीये असं पालकमंत्र्यांनीच सांगितलेलं आहे आणि अनेक लोकांवर त्यांनी सांगितलं की यांच्यामुळे कार्यक्रम झालेला नाही. माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की राजकारण होत राहील, पण
ते इलेक्शन पुरतं असावं. कारखाने असतील, दूध संघ असतील, बँका असतील, यात शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत आणि शेतकऱ्यांना हा न्याय मिळालाच पाहिजे. आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळ्यांनी कधीही कुठली सत्तेसाठी तडजोड करू नये, कारण शेतकरी केंद्रबिंदू ठेवून अनेक दशकांमध्ये लोकांनी या संस्था उभ्या केल्या आहेत. त्या पारदर्शकपणे चांगल्या पद्धतीनेच चालल्या पाहिजेत. आमची आग्रहाची भूमिका आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं जवळपास गरिबांसाठी 25 कोटी रुपये निधी होता तो वापरलेला पाहिजे. मंगेशकर हॉस्पिटल बद्दल मला कशाचंच आश्चर्य वाटत नाही. कारण का त्या हॉस्पिटलमध्ये 5-5.5 तास एक महिला कळा देत होती, ब्लिडिंग होत होतं. ब्लिडिंग असताना तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. ही हत्या नाहीये. कुठलं हॉस्पिटल असेल हो जगात ब्लिडिंग होत आहे त्या महिलेला, ती कळा देते, 5.5 तास त्यांनी तिला बसवलेला. हा कुठला न्याय? ही हत्या आहे. त्या हॉस्पिटलवरही कारवाई झालीच पाहिजे ही आमची आग्रह. नाही, मी आज तिथल्या नागरिकांची भेट घ्यायला चालले. केंद्र मी सगळे आम्ही आज त्यांचे सगळे प्रश्न ऐकून घ्यायला आणि समजून घ्यायला चालले आणि मग त्यांची जे काही प्रश्न असतील ते सरकार दरबारी आम्ही घेऊन जाऊ.